पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। परंडा भूम वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दिनांक 2 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले। ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा मोठा शिवसैनिकांचा वर्ग तिन्ही तालुक्यात आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ज्ञानेश्वर पाटील यांचे अकाली दुःखद निधन झाल्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली असून मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिक चांगलाच धास्तावला होता। त्यांच्या मनात अस्थिरता निर्माण झाली होती। आज शिवसेना नेते संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिनांक 8 रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी त्यांचे पुत्र रणजित पाटील, विश्वजित पाटील, बंधू सिद्धेश्वर पाटील, पुतणे मेघराज पाटील व इतर कुटुंबियांसह शिवसेना उबाटा गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची भेट घेऊन सांत्वन केले। त्यामुळे त्यांना मोठा धीर मिळाला आहे। घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे त्यांनी सांगितले। त्यांच्या काय आठवणी राजकारणातील थोडं सांगू शकता? खरं म्हणजे ज्ञानेश्वर पाटील आणि आम्ही बरोबर काम केलं। मी आमदार होतो त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे यायचं तुम्हाला। नुकतंच नामांतराचं आंदोलन वगैरे झालेलं होतं आणि त्यावेळेस नंतर मग आम्ही तिथे जेलवर्ग सगळेच बरोबरच होतो तिकडे, पण त्यांनी सांगितलं पाथरुडला यायचं तुम्हाला। आणि पाथरुडला खूप मोठा कार्यक्रम घेतला होता, म्हणजे इतका मोठा कार्यक्रम घेतला की त्यावेळेसचे ते आमदार मोठेजी, ते मोठे साहेब 2 वेळेस जीपमधून असं जाऊन पाहत होत्या की यांचा कार्यक्रम कसा झाला। आणि इतकं जोरात कार्यक्रम झाला तर मी त्या दिवशी भाषणातच म्हटलं होतं मी, मोठे साहेब आता तुम्ही आमदार नाही, आता आमदार आमचं ज्ञानेश्वर होणार, माऊली होणार। मी त्या माऊली म्हणायचं त्याला म्हटलं आम्ही माऊली होणार आमचा आमदार। आणि नंतर मग असे बरेच मग सतत कामाला लागले, ते सतत जोरात कामाला, एकदम हाडाचा शिवसेना एकदम। आणि त्याच्यात काय झालं की नंतर ते निवडून आले नंतर मग मी मंत्री होतो त्यावेळेस, मग माझ्याकडे द्यायचे ते काय माझ्याकडे आले की मग हे काम ते काम नाही हे काम असं ते काय। मी दिल्लीला गेलो लोकसभेत, नंतर हे इकडे आमदार म्हणून त्या ठिकाणी होतेच ते। आणि त्यावेळेसचं दुसऱ्या वेळेसचं आमदारकीचं तिकीटसुद्धा मीच मिळून दिलं होतं आणि मी झालो होतो सगळ्यांना विचारपूस करायला। पहिल्या वेळेस पण दिलं होतं, दुसऱ्या वेळेस पण मी दिलं होता त्यावेळेस। आणि एक प्रकारचं प्रेम इतकं जास्त होतं की ते काही झालं की मला येऊन बोलायचं। पण ते माझंच नाही, उद्धव साहेबांच्या बाबतीतसुद्धा प्रेम तसंच होतं, हट्ट, साहेब इथे आलंच पाहिजे, इथे गेलं। हा लहान होता त्यावेळेस, परंतु प्रत्यक्षात खूप त्यांनी खूप काम केलं। आणि आम्ही ह्या वाड्यातच जेवायला आलो होतो 2 वेळेस, मनोहर जोशी सर पण आले होते त्यावेळेस। आणि तुम्हाला सांगतो की सगळ्या म्हणजे भूम परांडा तर सोडून द्या, पण धाराशिव म्हटलं की आम्ही ज्ञानेश्वर पाटील म्हणायचो। धाराशिव असं काय करून चाललं ज्ञानेश्वर पाटील, ते भूम परांड्याचे जरी असेल तर ते पूर्ण जिल्ह्याचे होते असं समजायचं। आणि एक प्रकारचं त्यांचं जे मागणं होतं, म्हणजे सगळ्यांशी बोलून चालून गोड बोलून हसून खेळून हे करणं, हे सगळ्या लोकांना दुर्दैवाने ते आजार काय झाला आणि आजारातून बरे पण व्हायला लागले होते, पण मग लगेच कॉम्प्लिकेशन झालं शरीरामध्ये आणि मग ते गेले। आमची एक 2 महिन्यापूर्वी अशी चर्चा झाली होती एखाद्या कोण काय तर त्यावेळेस मीच म्हटलं होतं की ज्ञानेश्वर तात्या आहे तिथे, नाही मग नाही ते तब्येत ठीक नाही त्यांची, म्हटलं मुलगा आहे मग त्यांचा, आम्ही सगळ्यांनी ते चर्चा केली मुलगा। आणि ते मुलाचं नाव त्याने आमच्या त्या यादीत लिहिलं पण साहेबांनी, सगळं लिहिलं, पण तो प्रत्यक्षात आता हे असे जातील माहीत नाही। आणि लोकसभेमध्ये त्यांनी जवळपास 85,000 लीड दिली, म्हणजे तोडाचा खेळ नाही आहे, जबरदस्त काम केलं त्यांनी। एक जो गद्दार झालेला मंत्री त्याच्या विरोधात उभं राहून त्या ठिकाणी केला। आत्ता ही गरज त्यांची अशी होती की ते इथे पाहिजे तर मुलाला निवडून आणण्यासाठी, पण मुलाला आता तर निवडून येणारच, काही प्रश्न येत नाही। पण एक आहे ना, एक प्रकारचं तुम्हाला सांगतो की पक्षाला ताकद देणारे व्यक्ती म्हणजे ते होते, तेच केले। पण मुलगा चांगला आहे, हुशार आहे, जिल्हा प्रमुख आहे,
चांगलं आहे आणि सहानुभूतीची लाट असते ती ते पण आहे. आणि ह्याने किती जरी काही केलं तानाजीने, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस उद्धवसाहेबांना आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस त्यांनी ते शिवजयला काय असतं ते ती त्यात आले ते, त्यावेळेस मी उद्धवसाहेबांच्या बरोबर आलो होतो. मला तात्या बाजूला म्हणून येऊन म्हणता येते हा टेकणार नाही. म्हटलं हे मी एक 10-15 दिवसापासून मी पाहतो त्यांची हे, तर मी इथलं संपर्कप्रमुख होतो ना, त्यावेळेस ते काही जरा थोडे पडून राहायचे. आता मी संपर्कप्रमुख आहे, मी खासदार होतो, ते जास्त काय असेल. मग म्हटलं ठीक आहे, हे असे किती जरी येतील किती जातील. साहेबांना गाडीत बसल्यानंतर सांगितलं मी, साहेब हा माणूस टिकणार नाही आपल्याकडं, आणि तो टिकलाच नाही, असं झालं. पण आज तात्या आपल्यातून नाही आहे, आज निघून गेले. सगळे कार्यकर्ते पदाधिकारी खूप दुःखी झाले. आणि मी हे सांगेन की पक्षसुद्धा त्या ठिकाणी तात्यांच्या दुखून याच्यामुळे गेल्यामुळे दुःखीत आहेत, पण तो पूर्ण पाठिंबा मुलावर राहील पक्षाचा. आणि म्हणून मी माझ्यातर्फे आणि आपल्या संपूर्ण मराठवाड्याच्या शिवसैनिकांतर्फे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तात्या ते गेले, आता त्या मतदारासाठी शिवसैनिकासाठी तुमचा काय संदेश आहे? मी शिवसैनिकांनाच नाही, मी भूम परंडा मतदारसंघातील जनतेला विनंती करेन की तात्यासारखं स्वरूप आपण त्याच्या मुलात देऊ. तात्या आमचे 10 वर्ष सहकारी होते, आमदार होते. त्यानंतर आमच्याकडे बरोबर बरेच वेळ यायचे. सुरुवातीला सुद्धा काही नसताना त्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते पाचवडला बोलवत होता. मी सर्व मतदार बंधूंना मी विनंती करेन, शिवसैनिकांना सांगेल, काहीतरी झालं तर तुम्ही आता सगळ्यांनी मिळून एक आपल्याला उद्धवसाहेबांच्या बरोबर पाठीमागे राहायचं आहोत, त्यांना साथ द्यायची. आणि हे जे यांनी जे फोडाफोडी केलेली आहे, ते गद्दार झालं, त्या गद्दाराला त्या ठिकाणी काढायचं, ही भूमिका जर आपल्या शिवसैनिकांनी घ्यायची आणि आपला हा गड पुनश्च एकदा आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गडामध्ये असा. पण मशाल हे चिन्ह आहे, कारण बरेच वेळेस काय झालं की मशाल ते लोकांना माहीतच नव्हतं. इथं तर झालं माहीत, पण आमच्या मतदारसंघात ते मशालने खरेदी म्हणजे निशाणी म्हणजे ते धनुष्यबाण, म्हणून 1 लाख मतं माझे धनुष्यबाणावर गेले. तर ते म्हणून या ठिकाणी मी सांगेन की आता आपण मशालवर त्या ठिकाणी जोर मारायचा, प्रत्येकाने घरोघर जायचं. आता विधानसभा लोकसभा म्हणले तर खूप मोठं असतं येतं. विधानसभा म्हटलं की त्या ठिकाणी अनेक लोक उभं राहतात, अनेक हौशी येतात, पण तो लोकांना गरज आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची. म्हणून नागरिकांनी त्या ठिकाणी, मतदारांनी, शिवसैनिकांनी पूर्णपणे एक जोरात आपण ताकद लावून आपला हा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचा. आमच्या यादीमध्ये आम्ही ते पाहिलं होतं, त्यावेळेस आम्ही बसलो होतो, त्यावेळेस शिवसेनेचाच होता, असं काही दुसरं काही नाही. आता ते मध्ये आले गेले असं, कारण हा शिवसेनेचा म्हणजे तानाजी ज्यावेळेस आपल्यामध्ये होते त्यावेळेस ते शिवसेनेचं म्हणून निवडून आले ना. मग ही जागा आम्हीच घेणार ना, आम्ही ते कुठले जरी असले तर आम्ही घेणार नाही, आम्ही कोणाला देणार नाही. तात्यांच्यामुळे कोणी मागू पण शकत नाही आता की आम्हाला द्या, ही जागा आम्हाला आहे. तात्यांच्यामुळे तर त्या ठिकाणी तात्यांच्या घरातच ही सीट येईल. भूम परंडा वाशी मतदारसंघ शिवसेनेला सुटणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची माहिती. ते म्हणाले, कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गद्दार म्हणून उल्लेख करत चंद्रकांत खैरे यांनी हल्लाबोल केला. हा माणूस आपल्याकडे टिकणार नाही असे त्यावेळेस मी पक्षप्रमुखांना म्हणालो होतो आणि परिस्थिती तशीच झाली. लोकसभेला माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी जबरदस्त काम केले असून मोठी लीड या मतदारसंघातून तात्यांनी मिळवून दिली. आजारी असतानाही ते घरी बसले नाहीत, कारण तो एक निष्ठावंत सच्चा शिवसैनिक होता. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांचे नाव भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार म्हणून घेतले आहे आणि तो निवडून येणार. भेटीवेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य. त्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
उद्धव ठाकरे यांची साथ देण्यासाठी येत्या विधानसभेसाठी परंडा भूम वाशी मतदारसंघातील शिवसैनिकांसह मतदार बंधू भगिनींनी रणजित पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन खैरे यांनी केले.